आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी इचलकरंजी पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. इचलकरंजी पोलीस विभागाच्या हद्दीतील 5 पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यात रेकॉर्डवर असलेल्या तब्बल 158 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयोजित विशेष कॅम्पमध्ये संबंधितांना बोलवून त्यांच्याकडून बॉन्ड घेण्यात आलाय. तसंच भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी न होण्याची आणि चांगली वर्तणूक ठेवण्याची समज देण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हा विशेष कॅम्प घेण्यात आला. पोलीस अधीक्षक कोल्हापूर, अपर पोलीस अधीक्षक गडिंग्लज, कॅम्प इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच इचलकरंजी विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत मोका प्रकरणातील आरोपी, हद्दपारीची मुदत संपलेले, चालू गुन्ह्यातील आरोपी, आर्म्स ऍक्टसह विविध गुन्ह्यात रेकॉर्डवर असलेल्या व्यक्ती तसंच वॉरंट असलेल्या व्यक्तींचा समावेश होता. शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील 50, इचलकरंजी 35, शहापूर 34, कुरुंदवाड 20 आणि हुपरी पोलीस ठाणे हद्दीतील 19 आरोपींवर कारवाई करण्यात आली. दरम्यान या कारवाईवरून राजकीय चर्चेलाही उधाण आले. रेकॉर्डवर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या काही राजकीय नेत्यांवर अशीच प्रतिबंधात्मक कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल नागरिकातून उपस्थित होतोय. गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेले काही राजकीय नेते सध्या जामिनावर बाहेर असल्याचंही बोललं जाते. त्यामुळे पोलिसांची कारवाई सर्वांसाठी समान आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या कारवाईत शिवाजीनगरचे निरीक्षक शरद मेमाने, हुपरीचे सत्यवान हाके, इचलकरंजीचे महेश चव्हाण, कुरुंदवाडचे उपनिरीक्षक जीवन पाटील, शहापूरचे निरीक्षक दिलीप लोहार यांच्यासह पोलीस अंमलदार सहभागी झाले. सण उत्सव काळात शांतता भंग करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.